नमस्कार मित्रांनो, तर आपलं स्वागत आहे आपल्यामध्ये आजचा बेत। तर आजचा बेत आहे मेथी मटर मलाई तयार आहे। मेथी मटर मलाई त्यासाठी लागणारं साहित्य पाहू। ही आपण तुपामध्ये परतून घेतलेलं आहे। मेथी थोडंसं मीठ टाकून 200 ग्रॅम मटार घेतलेलं आहे फ्रोझन, 3 कांदे बारीक करून घेतलेले आहे, 3 टोमॅटो घेतलेले आहे, 2 मिरच्या, आल्याचा 1 इंच तुकडा आणि 5-6 लसूण आणि हे क्रीम आहे। चला तर मग आपण हे तिन्ही वस्तू वाटून घ्यायच्या आहेत, प्युरी करून घ्यायची आपण हे तिन्ही आणि पुढची रेसिपी पाहू। गॅसवर कढई ठेवलेलं आहे। आपण आता ह्याच्यामध्ये 3 चमचे तेल टाकून घेऊ। तेल गरम झालेलं आहे। आपण ह्याच्यामध्ये कांदा लालसर भाजून घ्यायचा। मोठ्या गॅसवरच मी कांदा भाजून घेतलेला आहे, जास्त पण नाही, थोडासा रंग बदललेला आहे लालसर। आता आपण हे प्युरी घालूया टोमॅटोची। परतून घेऊया एकसारखं। ह्याच्यामध्ये स्वादानुसार मीठ टाका। मेथीमध्ये टाकलेलंच आहे आपण। परतून घ्या म्हणजे टोमॅटो चांगला शिजला जातो मीठ टाकल्यामुळे। आता तेल सुटेपर्यंत थोडंसं आपण परतून घेऊ। गॅस मोठाच ठेवा। टोमॅटोचा कच्चापण आणि त्या कांद्याचं थोडंसं कच्चापण जाऊ दे। हे बघा, हे तेल सुटलेलं आहे, जरा जास्त कोरडं नको आहे का की ह्याच्यामध्ये आपण मटार टाकणार आहे। हा फ्रोझन मटार मी टाकून घेते म्हणजे त्या ह्याच्यामध्ये हा मटार जरा शिजून घ्यायचा। नीट मिक्स करून घ्या। चांगलं परतून घेतलेलं आहे। हे फ्रोझन मटार असल्यामुळं हे उकडलेले मटार नाही आहेत, फ्रोझन मटार आहेत, त्यामुळं थोडंसं मी याच्यामध्ये पाणी टाकून 1-2 मिनटासाठी शिजून घेऊ आपण। एक 2-3 मिनटासाठी मी झाकण ठेवून वाफवून घेतो। हे पहा, हे मटार शिजलंय का बघू आपण। बऱ्यापैकी शिजलेलं आहे मटार। अजून थोडंसं पाणी कमी व्हायला पाहिजे ह्याच्यातलं, थोडंसं होऊ दे, घट्टपणा येऊ दे जरा। मग आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा धने पावडर, हळद 1 छोटा चमचा, सर्व मिक्स करून घ्या। मसाले जास्त लागत नाही, घरच्या घरी मस्त विंटर रेसिपी तयार होणार आहे आपली मस्तपैकी। हे सर्व आता धणे आणि हळद ह्याच्यात सर्व मिक्स करून घ्यायचे। थोडंसं याला शिजायला ठेवू आपण। आता हे तेल सुटलेलं आहे, ह्याच्यामध्ये आपण मेथी परतून घेतलेली टाकायचे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। मेथी एकत्र येते सर्व, ह्याच्यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घ्या। सुट्ट करून घ्या। आता आपण त्याच्यात 1 वाटी मलाई टाकू। का ती चिंगूसपणा करू नका,
मेथी मटर मलाई आहे. मलाईचाच स्वाद यायला पाहिजे. व्यवस्थित मिक्स करून घ्या. मी फ्रीजमध्ये आहे म्हणून जरासं थोडंसं हे झालेलं आहे. थोडंसं वितळू दे हे. मग क्रीम टाकून सगळं व्यवस्थित केलेलं आहे. थोडंसं तेल सुटेपर्यंत त्याला मी झाकण लावते. त्या ह्याच्यामधून दिसतं आपल्याला तूप सुटलेलं आहे. त्यावर आपण कसुरी मेथी टाकणार आहोत. मेथी मूळ आणि कसुरी मेथी का पण ह्याचा स्वाद वेगळाच येतो. थोडासा पाव चमचा गरम मसाला टाकायचा. ह्याला टेस्ट चांगली येते. आपण हे मिक्स करून घेऊ. वाह, मस्त मेथी मटर मलाई तयार आहे. आपण आता डिशमध्ये घेऊया. मेथी मटर मलाई, मलईदार मेथी तयार आहे. करून पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा. जरूर करून पहा आणि कसं झालं हे कमेंटमध्ये कळवा. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडली असेल. पुढच्या व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून नवीन आलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.